तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. ओ येस, बाबा जेव्हा इथून रोप घेऊन गेले आणि आमच्या बागेत हे रोप लावायला घेतलं आणि त्या संध्याकाळी काय मस्त मस्त कविता केल्या, मला विश्वास नाही होत की त्यांना मसुरीची हवा इतकी आवडली की एक साध्या रोपासाठी ते इतके वेडे झाले. पण हा, जेव्हा त्यात फुलं आली मग मला स्वतःवर हसायला यायला लागलं. दे आर सो ब्युटिफुल. काय चाललंय आज? पुन्हा एकदा तुम्ही दोघी डोक्याला डोकं लावून बसला आहात. बाबा, आम्ही कोणाविरुद्धही कसला कट करत नव्हतो हं? खरं तर बातमी अशी आहे की आत्ताच मुंबईहून नीलचा फोन येऊन गेला. गौतम साहेबांच्या मुलाचा? हो, तो उद्याच इथे येतोय. आपला मुलगा नील येतोय? आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही एक आनंदाची बातमी दिली आहे. थँक्यू मिसेस प्रकाश, थँक्यू व्हेरी मच. बेटा, तू कशासाठी लाजतीयस? मुले, आता तुला काय सांगू, यांचा जो भाऊ आहे ना, त्याने आम्हाला खूपच त्रास दिलेला आहे. पूर्णतः नीच, नालायक आणि हरामखोर असा माणूस आहे. अशा परिस्थितीत कोणी कसा नॉर्मल राहू शकतो? मिसेस प्रकाश, सकाळी मी तुमच्यावर विनाकारण रागावलो. आम्हाला माफ कराल? आय एम रिअली सॉरी. सोडून द्या, सकाळची गोष्ट सकाळीच संपली. तुम्ही आजच्या विषयी विचार करा. उद्या नील येतोय, त्याच्या तयारीसाठी आत्ताच विचार करायला लागेल. हो, आपल्याला त्याच्या पाहुणचारामध्ये काही कमतरता नको आहे. मी वरची खोली साफ करून घेतली आहे. तुम्ही स्वतः एकदा बघितली तर. श्यामली, तू खोली पाहिलीस? मी बघून काय करणार आहे? तुम्ही आणि आईनी बघायला हवं ना हे. आय लाईक इट. पण बेटा, तो खास करून तुला भेटायला येतोय. आम्ही दोघं तर सपोर्टिंग रोल प्ले करतोय. काय मी चुकीचं तर बोलत नाही ना मिसेस प्रकाश? हो, अगदी बरोबर बोला तुम्ही. बेटा, आमच्यासाठी बघशील की तिथे प्रत्येक गोष्ट ठीकठाक ठेवलेली आहे की नाही. हो. आणि जर तुला काही विकत घ्यायचं असेल तर तू ड्रायव्हरला मार्केटला घेऊन जा आणि खरेदी कर. हो हो. अच्छा, त्या खोलीमध्ये काही जुनी पुराणी पुस्तकं ठेवलेली आहेत, ती तिथून काढून टाक. अँड गेट सम न्यू बुक्स, मॉडर्न ऑथर्सची. आणि तुझ्या खोलीतली ती नॉइझी म्युझिक सिस्टम आहे, ती उचलून नीलच्या खोलीमध्ये ठेवून टाक. माझ्या खोलीत कसली म्युझिक सिस्टम आहे? तुम्ही मला कुठे विकत घेऊ दिलीत ती? विकत नाही घेऊ दिला? नाही. मग आता विकत घे. बाबा, तुम्ही? माझा अरे. विश्वासच बसत नाहीये. काय झालं हिला? अगं बाई, यात विश्वास न ठेवण्यासारखं काय? शेवटी नील येतोय, तो आपला खास पाहुणा आहे, आमचा होणारा जावई आहे. अरे मी तर विसरलोच, मी तुझा तो सेल्युलर फोन घेऊन आलोय. इट्स इन द कार. बाबा, तुम्ही खरंच आणलात? खरंच घेऊन आलोय, बट इट्स नॉट फॉर यू. देन जोपर्यंत नील इथं राहील तोपर्यंत फोन त्याच्याकडे राहील. जा घेऊन ये. जाऊ. मिसेस प्रकाश, बसा. आता सगळं काही तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायची आहे. हो. हो हो. आले आले मॅडम, साहेब आले. साहेब पण आहेत का? बरोबर. नाही, एकटेच आहेत. अरे मग माझं तोंड काय बघतोय? जाऊन त्यांचं सामान घे. आत्ता आणतो. सोनाली, श्यामलीला सांग पाहुणे आलेत. जा. अरे द्या ना साहेब. मी अहो, उचलतो, ठीक आहे साहेब. दादा. द्या ना साहेब. अहो, खरंच द्या ना. ठीक आहे. अरे अरे तुझी अक्कल घाण ठेवलीस का रे? हे स्वतः आपलं सामान घेऊन येत आहेत आणि तू साहेबांसारखा मागे मागे येतोय. मॅडम, मी किती बोललो पण साहेब ऐकतच नाहीये, तर मी काय करू? दादा, प्रत्येक माणसाला स्वतःचं काम स्वतःनीच केलं पाहिजे. माझे बाबा हेच नेहमी म्हणतात. अहो, आय एम सो सॉरी, मी तुम्हाला विश केलंच नाही. हाय मृणाल आंटी. आयुष्मान भाऊ बेटा, आता तर सोड त्याला, हे घेऊन जातील. ठीक आहे, डॅडी तर इथे नाही येत, तर तुमचंच ऐकावं लागेल. हे घ्या दादा. आता पुढे चालायची आज्ञा द्याल?
चला आते. येस मॅडम. अरे बापरे, हा माझ्यावरती येणार तर नाही ना? आता काय अंगावर येणार? कोणाच्या अंगावर जाण्याची शिक्षा अजूनही भोगतोय तो. थँक गॉड बाबांनी मला अंकलच्या या अँटिक ट्रॉफीज बद्दल आधीच सांगून टाकलं. नाहीतर मी ह्यांना असं बघून माझं हार्ट फेलच झालं असतं. अरे जर साहेबांचं मन इतकं नाजूक आहे तर आमच्यासारख्या आदिवासींकडे यायची हिंमत कशी केली? ही माझी श्यामली आहे. हिला तर मी लाखांमध्ये ओळखू शकतो. आईनी जे इथे येऊन फोटोज काढले होते ते सगळे माझ्याकडे आहेत. एक अल्बम तुमच्यासाठी पण आहे. वाव. माझी बॅग. वरती वरती पाठवून दिली. रिअली? हम्म. पण वर कशी पोचली ती? पोचण्यासाठी काही दिसत तर नाहीये. सगळ्या गोष्टींचा खजिना इथेच संपवायचा आहे का? या या आत या. प्लीज, हे जर असं आव जाव चालणार असेल तर मी जातोय. नाही नाही असं नका करू. मी बाबांना काय उत्तर देऊ? माझ्यावर उपकार करा आणि आतमध्ये या. श्यामली, माफ करा, ही माझी मुलगी कधी सिरियस होऊ शकत नाही. थोडीशी बावळट आहे ना. इट्स माय किडनीज यू सी. बाबांनी मला हे सांगितलं होतं. आता जाऊयात आत. या या. श्यामली, तू नील बरोबर बसून गप्पा मार, मी बाबांना कळवते. ठीक आहे आई. असा उभा का आहेस? बसत का नाहीस? अचानक सिरियस का झालास? दिवसभर गाडीमध्ये बसून पाय दुखायला लागले. हो का? पण तू म्हणशील तर बसतो. दॅट्स लाईक अ गुड बॉय. तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस. माझा जन्म 73चा आहे आणि तुझा? मी नाही नाही नाही, मी माझं वय नाही सांगणार. का? जर मी माझं वय सांगितलं तर तू बॉसिंग सुरू करशील. ते तर मी आत्ताही करणार आहे. काय झालं? तू विचारत होती ना मी एकदम सिरियस का झालो. हो, का झाला होता सिरियस? मला कोणी भाऊ किंवा बहीण नाहीये. आणि तुला कसं सांगू, लहानपणापासून मला यांची किती गरज होती. अचानक तुला इतक्या जवळ बघून मी माझ्या आठवणीत गेलो. माझी पण हीच अवस्था होती. हे कमॉन, माणसाला पहिल्याच भेटीमध्ये इतकं सिरियस नाही झालं पाहिजे. हो ऍक्च्युली. आणि मग एक कमी तर पूर्ण झालीच ना. एक बहीण तर भेटलीच. दुसरी उणीव पण पूर्ण होईल जेव्हा तू अविनाशला भेटशील. त्याच्यावर सुद्धा भावासारखं खूप प्रेम करायला लागशील. तो इतका चांगला आहे, इतका चांगला आहे की माझी बहीण त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. एक्झॅक्टली. हे बस, आता अविनाश बद्दल नाही बोलायचं. का? अंकल येतील. बापरे, तेव्हा तर तू माझ्याशी अशा प्रकारे बोललंही नाही पाहिजेस. हा, मग तर आपण इतकं जवळ पण नाही बसलं पाहिजे. हो. मी असं करतो, मी तिकडे बसतो. अच्छा, ठीक आहे? बरं ठीक हा. आहे. हे घ्या, चहा आलाच. सोनाली, तू जा इथून. वाव, फ्लोरी बंडास. बाबा नेहमी याबद्दल बोलत असतात. काय म्हणायचं गौतम अंकल? चहा थंड होतोय. हो, आधी थंड थंड वातावरणात गरम गरम चहा तर झालाच पाहिजे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. ओ येस, बाबा जेव्हा इथून रोप घेऊन गेले आणि आमच्या बागेत हे रोप लावायला घेतलं आणि त्या संध्याकाळी काय मस्त मस्त कविता केल्या. मी बोलता बोलता काही चुकीचं नाही बोललो ना? हो हो, एकदम बरोबर. मला विश्वास नाही होत की त्यांना मसुरीची हवा इतकी आवडली की एक साध्या रोपासाठी ते इतके वेडे झाले. पण हा, जेव्हा त्यात फुलं आली मग मला स्वतःवर हसायला यायला लागलं. दे आर सो ब्युटिफुल. फ्लॉरिबंडाचं रोप तिकडे लागलं? अरे लागलं कसं नसतं, बाबा खूप काळजी घेतात त्याची. ऐकतीयस नाही? फ्लॉरिबंडासची ती रोपं तिकडे उगवली जी गौतम अंकल इकडनं घेऊन गेले होते. अहो आंटी, फक्त फुलं नाही फुलली, त्या झाडावर आता मल्टी कलर फुलं सुद्धा आली आहेत. वाव.